बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकार, नाही पावले आयुष्यानाश. कार्यकारण उरले शेष, गेले ते भूस जाओ परते. दिला या काळे अवकार, नाही पावले आयुष्यानाश. कार्यकारण उरले शेष, गेले ते भूस जाऊ परते. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचून आले येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बुडणे खोटे पावता थडी, स्वप्नी झाली ओढाओढी. नासली जागृती घडी, साच जोडी शेवटी गोडगास. बुडणी खोटे पावता थडी, स्वप्नी झाली ओढाओढी. नासली जागृती घडी, साच जोडी शेवटी गोडगास. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. तुम्हा पावविली हाक, तेने निरसला धाक. तुमचे भाते हे कौतुक, जे शरणांगत लोक रक्षावे. तुम्हा पावविली हाक, तेने निरसला धाक. तुमचे भाते हे कौतुक, जे शरणागत लोक रक्षावे. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. रवीच्या नावे निशीचा नाश, उदय होताची प्रकाश. आता कैचा आम्हा दोष, तू जगदीश पै. रवीच्या नावे निशीचा नाश, उदय होताची प्रकाश. आता कैचा आम्हा दोष, तू जगदीश पै. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी.
वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण आता जळो देह सुख दंबमान न करीत याचे साधन तू जगदीश नारायण आलो शरण तुका म्हणे आता जळो देह सुख दंबमान आता जळो देह सुख दंबमान न करीत याचे चिंतन न करीत याचे साधन तू जगदीश नारायण आलो शरण तुका म्हणे बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महपुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी स्वजयति सिंदुर्वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरीवतं साराशी नाशयति विघ्नं या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनं या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता साम पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत कृपातम वंदे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं जानामि पृथ्वी समूर्तली ते नाम माझे वाच्यासो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणिकाली स्पर्शला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम
रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृणामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो नान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनं पांडुरंग हरी वासुदेव हरी देवादीचं नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवादीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारी कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मनमोहन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मनमोहन गोपाला 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा रामकृष्ण विठ्ठल हरी बाळक्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळक्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळक्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 हरि राम 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 प्रभु राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय जय विठ्ठल रखुमाई 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 ओम नमो नारायण वेद पारायण सत्यनारायण लक्ष्मी नारायण ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण ओम नमो नारायण श्री विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण ओम नमो नारायण नारायण वेद पारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाचे आवड तुला बेलाचे बेलाच्या पानाचे हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समगत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग ओवी 75 ते 100। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो समेत्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जय तू मानसा नियमू करीम निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्त तू सुखे तू मानसा नियमू करी निश्चळ होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे मनोनी नैष्कर्म्य होआवे तरी येत ते न संभवे आणि निषिद्ध केवी राहाटावे विचारी पा मनोनी जय जय उचित आणि अवसरे करोनी प्राप्त ते कर्म हेतु रहित आचरेतो परता अनिकही एकम नेनशी तुहे कौतुक जे आयशे कर्म मोचक आपेशे आशे देखे अनुक्रम आधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षुतेने व्यापारे निश्चित पावे स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा म्हणून वर्तता ते पापा संचारू नाही हा निज धर्म जय सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे संसारिक हा निज धर्म जय सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे संसारिक म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजना जो करीत या बंधन काहीच ना घडे हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्राभूत झाला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून आता येची विशी पारता तुझ सांगेन एक मी कथा जय सृष्ट्यादी संस्था ब्रह्मिनी केली तये नित्य याग सहिते सृजिली भूते समस्ते परिनियनतीची ते यज्ञाते सूक्ष्म मनवोनी ते वेळी प्रजीविनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो येत आम्हा तव मने तो कमळ जन्मा भूता प्रती तुम्ही वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मची विहिला असे या ते उपासा मग आपेशे पुरती काम तुम्ही व्रत नियमू न करावे शरीराते न पिडावे दुरीकेही न वचावे तीर्थासी गाम योगादिके साधने साक्षांश आराधने मंत्रयंत्र विधाने झनी कराम देवतांतरान भजावे हे सर्वता काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे देवतांतरान भजावे हे सर्वता काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे अहे तुके चित्ते अनुष्ट पायाते पतिव्रता पतिते जिया परिम तैसा स्वधर्म रूप मखू हाची
सेवू तुम्ही एकूण, ऐशे सत्य लोक नायकू बोलता झाला. देखा स्वधर्माते भजाल, तरी का मध्ये नोहा होईल. मग प्रजा हो न संडील तुमते कदाम. जैने करोनी समजता, परितोषु होईल देवता. मग ते तुम्हा इप्सिता, अर्थ ते देती या स्वधर्म पूजा पूजिता. देवता गणा समजता, योगक्षोमू निश्चिता. करीते तुमचा, तुम्ही देवा ते भजाल. देव तुम्हा तुष्टतील, ऐशी परस्परे घडेल प्रीती जेतम. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐशे परस्परे घडेल प्रीती जेतम. एत तुम्ही जे करू म्हणाल, ते आपेशे सिद्ध होईल. वांछित ही पुरेल मानशीचे, वाचा सिद्धी पावाल. आज्ञापक व्हाल, मनी तुमते मागतील महा हृदय. जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर. ओळंगे फळभार लावण्येशी, तैसे सर्व सुखे सहित. देवची मूर्ती मंत, येईल देखा काढत तुम्हासाठी. तैसे सर्व सुखे सहित, देवची मूर्तिमंत. येईल देखा काढत तुम्हासाठी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 सुंदरकांड, श्री भावार्थ रामायण सुंदरकांड, अध्याय 29व्या अध्यायाचा भाग 4. श्री गणेशाय नमः. श्री प्रभो रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. श्री सरस्वते नमः. माझे पृष्ठी बैसल्याशित, येची क्षणी श्री रघुनाथा. तुझ भेटवीन मी आता, विलंब वृता करू नको. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुक, काय माझी वाणी मानेल संतासी. रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर निघून नाम. ऐशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुक्तानुसंधान. जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझ. जनासवे काज काय माझे, करीन मी स्तुती. आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवन. तेवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले. मनोन उधारी जो जे आपुले, आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 29व्या अध्यायाच्या 4थ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. सीता माऊली हनुमंतरायाला राम भेटवण्याची, सीता शुद्धी रामाला सांगण्याची
राम लंकेला घेऊन येण्याची अर्जव विनंती करतात. सीता माऊली हनुमंतरायाच्या चरणाला स्पर्श करतात. चरणाची दाशी होईन म्हणतात. माझ्या डोक्याच्या केसानं तुझं चरण झाडीन म्हणतात. पण तू काय कर तर ताबडतोब माझा मायबाप हो आणि रामरायाला माझ्या भेटीला घेऊन ये. मला रामरायाच्या भेटीची उत्सुकता लागलेली आहे, मोठी आवड निर्माण झालेली आहे. माऊली सीता हनुमंतरायाला बोलतात. मग हनुमंतराया माऊलीला म्हणतात, तुझी जर एवढी अवस्था झाली असेल, रामरायाला भेटीची अर्थ व्याकुळ तळमळ माऊली ये तुझ्या अंतकरणामध्ये असेल, तर या गोष्टीला उशीर कशाला लावायला? ताबडतोब तुला मी रामरायाची भेटी घडवून आणतो, रामरायाला भेटवतो आणि तुझ्या या कार्यातून मी उत्तीर्ण होतो. पण तू माऊलीये माझ्या पाठीवर बसलं पाहिजे, पाटकुळी बैस. आणि त्याच अर्थाच्या अनुसंधानाची ही ओवे, माझ्या पृष्ठी बैसल्या सीता याची क्षणी श्री रघुनाथा, तुझ भेटवीन मी आता, विलंब वृथा करू नको. रामरायाला भेटायची तळमळ ओढ निर्माण झाली असेल तर तू माझ्या पाठीवर बैस. आणि सीता माऊली जर माझ्या पाठीवर बसली तर मी एका क्षणार्धात रामरायाची आणि सीता माऊलीची भेट घडवून आणतो. लगेच उड्डाण करतो, रामाजवळ माऊलीला पोचत करतो, घेऊन जातो. मग माऊली तू उशीर करू नकोस, विलंब लावू नकोस, मला ताटकळत ठेवू नकोस. हनुमंतराया म्हणतात, शुद्धी सांगावया रघुनाथा, तुझ मज सांडोनी जाता, मागे राक्षसी केली आघात, शुद्धी वृत्त होय माझे. हनुमंतराया म्हणतात, आता तू बऱ्याच अथक परिश्रमानंतर सापडलेली आहे. माझ्या रामरायाची कांता सीता माता तुमची आज शुद्धी लागलेली आहे. आणि जर समजा आता तुम्हाची शुद्धी लागून तुम्ही सापडला असून तुम्हा एकटीला जर मी या राजा रावणाच्या लंकेमध्ये सोडून गेलो, अशोकवनामध्ये तुम्हाला एकटीला जर सोडून गेलो, तर ह्या तुमच्या भोवताली अनेक असणाऱ्या भयानक, ज्याला टेरिबल म्हणतात, अशा टेरिबल भयानक महाक्रूर मोठ्या कपटी राक्षसनी राक्षस आहेत. या सगळ्यांनी मिळून जर तुमचा घात केला तर मग तुमचा शोध लागून तर तुम्ही सापडून तरी काय उपयोग आहे? मी रामरायाकडे शुद्धी सांगायला जायचो आणि पाठीमागे तुमचा घात व्हायचा. मग तुम्हा एकटीला या सगळ्याच्या तावडीमध्ये मी सोडून कसं जाऊ? नात्रयांची रामायण सांगण्याची मोठी खुबी आहे भाविक हो. हनुमंतराया लंकेत यायच्या अगोदर, सीता माऊलीचा शोध लागायच्या अगोदर 6 महिने माऊली कुठं होत्या? लंकेतच होत्या. कुणाच्या तावडीत होत्या? कुणाच्या नजर कैदेत होत्या? राजा रावणाच्या कैदेत होत्या. अवतीभोवती राक्षसींचा गराडा होताच. मग त्यांनी काही केलं का माऊलीला? अहो, त्यांचा स्पर्श सुद्धा करायची ताकद नाही, हिम्मत नाही कोणाची. माऊली काही सामान्य आहे का? अधिमाया शक्ती आहे, लक्ष्मी स्वरूप आहे. अवताराला आली, सीता झाली म्हणून कुणी काही वाटेल ते करावं एवढं सोपं नाही. राजा रावणाची तर स्वतः विषाद झाली का? टाप झाली का? हिम्मत झाली का? नाही हो. त्यालाही माहितीये, राजा रावणाला सुद्धा माहितीये की वाईट नजरेनं जो कोणी माऊलीला झोंबाझोंबी करेल, स्पर्श करेल आणि तिच्याबरोबर रती करण्यासाठी
तिचा छळ करेल तो जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. हे स्वतः वेदाच्या विभाग करणाऱ्या शिवशंकराची अमाप भक्ती करणाऱ्या राजा रावणाला माहित आहे. राजा रावण सुद्धा मोठा शिवभक्त आहे, तो सुद्धा काही सामान्य नाही. मग शिवभक्त एका वैष्णव भक्ताला कसं काय छळेल, तो राक्षसनीला खायला कसं सांगेल, हे वरवरचं रामायण आहे. पण आंतरिक गोष्टी वेगळ्या आहेत. भाव वेगळा आहे, भावार्थ वेगळा आहे, शब्दार्थ वेगळा आहे, लक्षणार्थ वेगळा आहे. सीता माऊली ह्या भक्ती स्वरूप आहेत. आणि मुळात रावण हा, कुंभकर्ण हा भगवंताच्या द्वारातले द्वारपाळ आहेत. त्यांचं नाव आहे जय विजय. पण एकाएकी सनत कुमार भगवंताच्या भेटीला आले आणि या जय विजयाने त्यांना ताबडतोब आलं तसं आत सोडलं नाही. त्यांनाही काही नियम असतात द्वारपाळांना. आणि म्हणून त्या सनत कुमारांनी चौघांनी या दोघांना शाप दिला. आणि हे भगवंताला शरण गेले. भगवंताला विचारलं, भगवंता, सनत कुमारांनी आम्हाला शाप दिलेला आहे, आता या शापातून मुक्त होण्यासाठी आणि परत तुमचं आमचं सहवास घडण्यासाठी काय करावं लागेल. भगवान परमात्म्याने त्यांना सांगितलं, तुम्ही सत्य मार्गानं, योग्य मार्गानं, चांगल्या पद्धतीनं सज्जन होऊन जर माझी भक्ती केली तर तुम्हाला असे 7 जन्म काढावे लागतील. 7 जन्मानंतर पुन्हा तुम्हाला पूर्वपद स्थिती प्राप्त होईल. आणि जर तुम्ही माझ्या विरुद्ध क्रियाकर्म केलं, माझ्या विरुद्ध वागला, म्हणजे दुष्ट प्रवृत्तीनं वागण्याचा असा काही अट्टास केला, चंग बांधला, तर 3 जन्मामध्ये तुम्ही पूर्व स्थित पदावरती पोचाल, याल आणि तुम्हाला या स्वर्गाची, देवाची संगती पुन्हा प्राप्त होईल. त्यावेळेस या जय विजयाने ठरवलं, चांगलं वागून 7 जन्म म्हणजे देवापासून अंतर झालं ना 4 जन्माचं. मग 4 जन्म दुसरे देवापासून लांब राहून काढण्यापेक्षा वाईट वागून, दुष्ट लोकांनी म्हणून निंदा करून 3 जन्म, त्या 3 जन्मामध्येच भगवंताची जर प्राप्ती होत असेल तर आपण हे 3 जन्म स्वीकारू. आणि म्हणून पहिल्या अवतारामध्ये हिरण्य हिरण्याक्ष, दुसऱ्या अवतारामध्ये म्हणजे दुसऱ्या जन्मामध्ये रावण कुंभकर्ण, आणि तिसऱ्या अवतारामध्ये शिशुपाल वक्रदंत, हे 3 अवतार, 3 जन्म यांनी स्वीकारले. आणि अशा प्रकारची यांची अवस्था आहे. ओवीचं चिंतन काय आहे, तर सीता माऊलीला जर हनुमंतराया सोडून गेले तर माग राक्षसी सीता माऊलीचा घात करतील असं हनुमंतराया सीता माऊलीला ऐकवतात. पण रावण हा देवाचाच भक्त आहे, पूर्वीचा विष्णूचाच भक्त आहे. आणि सीता माऊली भक्ती स्वरूप आहेत. त्या कशी भक्ती करतात, त्यांच्याकडून भक्ती शिकण्यासाठी, भक्ती आपण आत्मसात करण्यासाठी रावणाला लागलेलं हे खूळ आहे. खूळ एक वेड आहे. सीता बायको व्हावी म्हणजे त्याला भक्ती आपली व्हावी असं वाटतं. सीतेनं आपल्याला वश व्हावं म्हणजे सजासजी अंतकरणातून आपल्या भक्ती बाहेर पडावी. तीही महाविष्णूची, विष्णूबद्दल प्रेम निर्माण व्हावं, आदर निर्माण व्हावा,
ही एक तत्व आहे. पण शब्दार्थानं पाहायचं झालं तर अर्थ वेगळा होतो. भावार्थानं पाहायचं, मतितार्थानं पाहायचं, वाच्यार्थानं पाहायचं, लक्षणार्थानं पाहायचं म्हटलं तर रामायणाचा अर्थ फार विलक्षण होतो. आणि म्हणून माऊलीला हनुमंतराया म्हणतात, मी कसा तुम्हाला इथं एकटीला सोडून जाऊ. एक तर मला सीता शुद्धी करायला सांगितलेली आहे. बऱ्याच दिवसानंतर तुम्ही आता सापडलेला आहे. सापडलेल्या आपल्या माणसाला सोडून जाणं हे कसं बरोबर होईल. आणि जर निघून गेलो आणि मागे राक्षसनीने तुमचा घात केला तर मग ही शुद्धी लागलेली व्यर्थ जाईल. हनुमंतराया बोलतात, येते मजची देखता रावण मारू आला होता. दैवे चुकविले अनर्थ सांडोनी जाता मजने. हनुमंतराया एक आडवेडे घेण्याची भूमिका करतात. माणसाचा हा स्वभाव गुणधर्म असतो. शिंग मोडून वासरात शिरायचं, त्यालाच म्हणतात वासरात लंगडी गाई शहाणी. माणसाला जरा आडवेडे घ्यायची सवय असते. हा स्वधर्म असतो, गुणधर्म असतो, स्वभाव बनलेला असतो. आणि स्वभावाचं चिंतन सांगताना तुकोबराया म्हणतात, आधी होता वाग्या मग झाला पाग्या, मूळ स्वभाव जाईना त्याचा येळकोट येळकोट राहीना. तसं ह्या स्वभावाचे एक चिंतन सांगताना नात्रया म्हणतात, हनुमंतरायाच्या मुखातून हनुमंतराया म्हणतात, ए माऊली ये, सीता जानकी आहे. माझ्या देखत आत्ताच काही वेळापूर्वी राजा रावण किती रागानं आला होता, कसा तिडकीनं तुला बोलत होता, भीती घालत होता, वश करण्याचा प्रयत्न करत होता. आणि शेवटी त्यानं तलवार काढली. तलवार काढून तुझ्या अंगावर धावून येत होता. मंदोदरी आली नसती, त्याला घेऊन गेली नसती तर तुझं काय बरं वाईट झालं असतं माऊली. अनर्थ झाला असता, तेही माझ्या डोळ्यासमोर. पण आपल्या प्रारब्ध बळकट आहे, दणकट आहे, म्हणून दैवानं हा अनर्थ चुकवला. म्हणून माऊली तुम्हाला मी सांगतो, अगदी अंतकरणापासून सांगतो, तुम्हाला एकटीला सोडून रामरायाच्या भेटीला मला जाता येणार नाही. मी एकटीला इथं सोडून जाणार नाही, असं हनुमंतराया आपला हट्ट आग्रह सीता माऊलीला सांगतात. सांडोनी जाणे न घडे गोष्टी, वेगी बैशे माझे पाठी, करीन श्रीरामेशी भेटे, विकल्प पोटी धरू नको. हनुमंतराया म्हणतात, रामरायाची भेटी तुमची नक्की घडवून आणतो, पण मला एकट्याला इथून जायला सांगू नका. मी एकटा जाईल असं मनातही आणू नका. तुम्ही आता ताबडतोब माझ्या पाठीवर पाटकुळी बसा. रामरायाची मी भेटी घडवून आणतो. तुम्ही काही सुद्धा मनात किंतु परंतु शंका कुशंका आणू नका. बसा लवकर माझ्या पाठीवर. सीता माऊलीला हनुमंतराया बोलतात, शूर्पणखा केली नकटी, तुझा राग तिच्या पोटी, तुझ मारील उठा उठी, महाखोटी राक्षसी. हनुमंतराया म्हणतात, आपण वनवासामध्ये असताना लक्ष्मण बाप्पाकडून त्या सांबाचा वध झाला आणि त्याच्या कैवारार्थ शूर्पणखा छळायला आली. रामरायावर पाठीवर अक्षर लिहून लक्ष्मणानं ती वाचली, तिचं कान नाक कापलं, तिला नकटी केली. तो राग तिच्या मनात आहे. आणि मी जर इथून निघून गेलो तर मग ती महाकपटी म्हणले.
ती खोटी राक्षसी नाही, लबाड आहे म्हणले. आणि त्या रागाच्या पोटी माऊली तुमचा घात शूर्पणखा करेल असं मला वाटतं. त्यामुळं मी तुम्हा एकटीला इथं सोडून अजिबात जाणार नाही. लंका त्रिकुट महागिरी उपडून या बळे करी. येके उड्डाणे समुद्री नेईन परतिरी जानकी. ए माऊली सीता जानकी माझ्या स्वामीच्या स्वामिनी माझ्या पाठीवर बसा. तुम्ही पाटकुळी बसा. एक उड्डाण घेतो रामरायाची तुमची भेट घडवून आणतो. तुम्हाला पाठीवर बसायला काय हरकत आहे? का नको म्हणता? काय बोलत नाही तुम्ही? पण जर तुम्ही पाठीवर बसत नसाल तर मी आता काय करीन माहितीये का? सांगू का तुम्हाला? हनुमंतराया म्हणतात. आणि सीता माऊलीला हनुमंतराया सांगायला सुरुवात करतात. हे लंकेचं जे त्रिकुट आहे ना म्हणले, सुवेळाच लंका आणि पडलंका, हे जे त्रिकुट आहे ना म्हणले, या त्रिकुटाला मुळासकट उपडून घेईन म्हणले, एवढी ताकद माझ्यामध्ये. आणि लंकेच्या त्रिकुटासहित, तुमच्या सहित, या अशोकवना सहित, सगळ्या सहित अख्खी लंका उपडून घेऊन एक उड्डाण करीन म्हणले. आणि हा 400 कोसाचा समुद्र आहे ना म्हणले, या अलीकडच्या तीराहून तुम्हाला पलीकडच्या तीराला नेईन, वेळ सुद्धा लागू देणार नाही म्हणले. तुम्ही काही काळजीच करू नका, एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये. आणि रामरायाची तुमची भेट घडवून आणि तुम्हाला पहिल्या तीराला नेईन असं हनुमंतराया मोठ्या आवेशानं सीता माऊली बरोबर संवादात बोलतात. करोनी एकची उड्डाण तुझ भेटवीन राम लक्ष्मण. वाहतो श्रीरामाची आन करी आरोहण पृष्ठभागे. हनुमंतराया म्हणतात, एक उड्डाण करतो, रामरायाची तुमची भेट घडवून आणतो, श्रीरामाची शपथ घेऊन सांगतो, ए आई माऊली सीता जानकी बसा ना माझ्या पाठीवर, बसा, लवकरात लवकर बसा. असं हनुमंतराया सीता माऊलीला विनंती करतात. तुझ म्या नेता अति त्वरेशी राक्षस वीरा मासुरासी. वेगे न येववे मज पाशी त्या मशकाशी केवी ढाके. हनुमंतराया म्हणतात, तुम्ही पाठीवर बसा, एक उड्डाण करतो म्हणले आणि ऐल्या तीराहून पहिल्या तीराला तुम्हाला घेऊन जातो, रामरायाची तुमची भेट घडवून आणतो. बसा ना पाठीवर. तुम्ही बाकीची काही काळजी करू नका. इथले जे राक्षस आहेत ना म्हणले, मोठमोठे शूरवीर, माझं उड्डाण एवढं जलद आहे, सत्राने म्हणले की भिर्र करणं तुम्हाला लगेच पहिल्या तीराला घेऊन जातो. ह्या राक्षसांना, ह्या निशाचरांना माझ्या जवळ यायला तर जमणारच नाही, मला ते गाठू पण शकणार नाहीत म्हणले. हे माझ्या पुढं लय किरकोळ आहेत म्हणले. माझ्या पुढं, माझ्या वेगा पुढं, माझ्या जलद गती पुढं, अहो यांनी उड्डाण करायची तयारी करत तर मी तुम्हाला पहिल्या तीराला नेऊन पोहोचवतो, रामरायाची भेट घडवून आणतो. माऊली बसा ना माझ्या पाठीवर, बसा पाटकुळी. हनुमंतराया म्हणतात, आली या इंद्रजित कुंभकर्ण त्या शिरणी विभांडून. रावणा तेही गांजोन भेटवीन श्रीरामा. हनुमंतराया पुढे जाऊन माऊलीला म्हणतात, ए माऊली तू काही काळजी करू नको. हे अतिरथी, महारथी, शूरवीर, पराक्रमी, प्रधान, सेनापती, हे जे राक्षस आहेत ना, हे सगळे माझ्या पुढे किरकोळ आहेत, चिलटाप्रमाणे, चिलटाप्रमाणे. पण जरी लंकेचा राजा रावण आणि त्याचा महाबळी भाव कुंभकर्ण हे जरी तुम्हाला नेताना माझ्या पाठीमाग लागले किंवा आडवे आले, तर त्या
रावणाला, इंद्रजिताला, कुंभकर्णाला सगळ्यांना मी गांजीन, सगळ्यांना त्रास देईन आणि सगळ्याच्या तावडीतून तुम्हाला सुखरूप रामरायापर्यंत पोहोचत करीन. हे मी रामरायाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो. माऊली ये, तुम्ही श्रीरामाच्या भेटीला चला, ताबडतोब माझ्या पाठीवर आरोहण करा म्हणजे बैसा. हनुमंतराया बोलतात. ब्रह्मलिखिताची व्युत्पत्ती पूर्व संवाद सीता मारुती रामे परिसावया हनुमंत कीर्ते नाना युक्ती लिहिली असे. ब्रह्मपत्र हे 8 अध्यायाचं आहे. 8 अध्याय का म्हणून नात्रयांनी लिहिले असतील तर हे ब्रह्मदेवाच्या हातीचं ब्रह्मपत्र हनुमंतरायांनी ब्रह्मदेवाकडून लिहून आणलेलं आहे. म्हणून त्याच्यामध्ये विस्तृत अशा प्रकारे हनुमंतरायाच्या पराक्रमाची यशोगाथा आणि रामसीतेच्या प्रेमाची, आवडीची, भक्तीची कथा, त्यात कंजूसपणा कुठेही केलेला नाही, कृपणपणा कुठेही ब्रह्मदेवानं दाखवलेला नाही. कारण देवांचाही देव असा असणारा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याची कथा लिहायला आळस का करावा. म्हणून ब्रह्मलिखिताची व्युत्पत्ती पूर्व संवाद सीता मारुती रामे परिसावया हनुमंत कीर्ती नाना युक्ती लिहिली असे. त्याला अनेक वळण दिलेले आहेत. अनेक प्रकारे सीता माऊली बरोबर हनुमंतरायाचा काय संवाद झाला, माऊली काय हनुमंतरायाला बोलल्या, याचं गोड चिंतन करत असताना थोडं सडळ हाताने ब्रह्मदेवानं हे ब्रह्मपत्र लिहून दिलेलं आहे. आणि तेच ब्रह्मपत्र सखा लक्ष्मण दादा वाचत आहे. सीता मने अवधारी बैसता तुझे पृष्ठीवरी तुझ्या उड्डाण वेगे करी पडेन सागरी हिसळून. सीता माऊली म्हणतात, ए हनुमंता, तू म्हणतो बाबा मी लय तापट आहे, तापाड आहे आणि तुझं उड्डाण तर लय वेगानं घेतो, भर भिर जातो, भिर येतो. अरे बाबा, समज मी तुझ्या पाठीवर बसले आणि तू वेगानं उड्डाण केलं आणि समजा मला हिसका बसला आणि मी तुझ्या पाठकुळीवरून खाली पडले तर खाली काय पुन्हा जमीन नाही म्हणले. 400 कोसाचा समुद्र आहे हनुमंता. अरे बाबा, त्या समुद्रात जर मी हिसळून पडले काय करायचं म्हणले. मग कसं मी तुझ्या पाठीवर बसावं आणि तुझ्या बरोबर यावं, हे योग्य आहे का हनुमंता. पडताची सागरा प्रती मत्स्य मगर मज गिळीती तेव्हा तू पडशी आवरते केवी मारुती म्या यावे. आणि जर मला हिसका बसला आणि हिसक्या सरशी मी खाली समुद्रात पाण्यात पडले तर पाण्यात मोठमोठ्या मगरी आहेत, सुसरी आहेत, मोठे मासे आहेत, देव मासे आहेत, अनेक जलचर प्राणी आहेत. त्यांनी जर पटकीनं मला गिळून टाकलं मग हनुमंता तुला किती संकट पडेल सांग बर बाबा. मग मी तुझ्या पाठीवर बसावं का आणि तुझ्या बरोबर यावं का, हे योग्य आहे का हनुमंता. कसं काय मी येऊ सांग बर तुझ्या पाठीवर बसून. हनुमंतरायाला सीता माऊली बोलतात, का धावने आली या लाग वेगी तू परतसी युद्धा लागे झगडा देता युद्ध भागी मी रणरंगी पडेन. किंवा म्हणले तुझ्या पाठीवर मी बसले, धरून चाल म्हणले, समज म्हणले मी तुझ्या पाठीवर बसले, तू उड्डाण करायला तयार झाला, मला पहिलं तीराला न्यायला तू तयार झाला आणि उड्डाण करू लागला. एवढ्या जर इंद्रजित, कुंभकर्ण, रावण किंवा त्यांची राक्षस सेना आली, सगळ्यांनी जर तुला गराडा घातला
आणि तिथं युद्ध सुरू झालं तर सगळे चौबाजूनी तुझ्यावर मारा करणार, तू युद्ध करायला सुरुवात करणार. मग त्या युद्धामध्ये जर मी पाठीवरून निष्ठून खाली पडले, काय होईल माझं हनुमंत? त्या युद्धाच्या रणभूमीवर तू झगडा करत असताना मी त्या रणांगणात पडले. अरे बाबा, एवढ्या राक्षस आहेत, हे राक्षस काय मला सोडतील का तुझ्यापासून मी खाली पडल्यावर, तुझ्या पाटकुळीवरून निसटल्यावर? अशी सीता माऊली हनुमंत याला बोलते. मज पडताची क्षिती क्रोधे राक्षस मज मारिती, हेही न घडेगा युक्ती केवी मारुती म्यायावे. ए हनुमंता, अरे तुझं राक्षसांचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर मला जर एखादा जबरदस्त हिसका बसला आणि तुझ्या पाटकुळीवरून मी त्या रणभूमीवर खाली पडले, तर ती राक्षस मंडळी रागानं मला ठार मारतील, मला जिवंत ठेवणार नाहीत. मग ही काय तुझी युक्ती बरोबर नाही गड्या हनुमंता. सीता माऊली हनुमंताला म्हणते, सांग मग हनुमंता, मी तुझ्या पाटकुळी बसून यावं का? काय वाटतं तुझ्या मनाला? आता वास्तविक पाहता याच्यातला भावार्थ फार मोठा आहे. सीता माऊलीला काही मरण आहे का हो? हनुमंतरायाला मरण नाही, सीता माऊलीला मरण नाही, आणि कळीकाळाला सुद्धा हनुमंतराया घाबरत नाहीत. पण जसं हनुमंतराया आडेवेडे घेतात, तशीच भूमिका आडवेड्याची सीता माऊली सुद्धा घेते. कारण आपल्याकडं एक मन आहे, आरेला कारे. समोरचा जर आरे म्हटला तर आपण त्याला कारे म्हणतो, आहो म्हटला तर आपण त्याला आहो म्हणतो. दुसरी एक बायकामध्ये मन आहे, आग तर काग शान केलं त्वाग. अग तर काग आणि शान केलं त्वाग. तसं हनुमंतरायानं आडवेड घेतलं म्हणून सीता माऊली ही आडवेड घ्यायला लागल्या. असं नात्रयांनी मोठ्या खुबीनं चिंतन करत असताना ब्रह्मदेवाच्या पत्रामध्ये, ब्रह्मलिखितामध्ये हे वर्णन घातलं. याला फार विशेष दर्जा आणि महत्व प्राप्त झालं. आणि सीता माऊली म्हणतात, हे हनुमंता, कसं बसू रे तुझ्या पाठीवर, कशी तुझ्या बरोबर येऊ, सांग बर. माझा जीव जायसाठी येऊ का? मी समुद्रात पडून मरू का? खाऊ दे का तिथल्या मगरीनं माशाने? रणांगणामध्ये मारू दे का राक्षसांनी मला? बरं आहे का मग हे तुला? काय वाटतं तुझ्या मनाला? सांग बाबा हनुमंता. मज मारलिया पाटीम जरी तुवा मारिल्या राक्षस कोटी, सुख नवे श्रीरामाच्या पोटी, हे बुद्धी खोटी हनुमंता. ए हनुमंता, हे तुझा विचार तुला बरोबर वाटतो का? मला काही बरोबर वाटत नाही बाबा. हे असला काही विचार, चुकीचा विचार तू करू नको. समज म्हणले राक्षसांनी मला युद्धभूमीवर खलास केलं आणि पुन्हा तू कोट्यावधी राक्षस जरी मारले आणि रामरायाकडे गेला, रामरायाला बरं वाटेल का? सुख वाटेल का? रामरायाला तू काय सांगणार? मी सीता माऊलीला घेऊन यायला लागलो होतो, राक्षसांनी मला गराडा घातला, मी राक्षसाबरोबर युद्ध करत होतो, सीता माऊली माझ्या पाटकुळीवरून हिसक्यानं खाली पडल्या, सगळ्या राक्षसांनी तिला ठार मारलं, मी पुन्हा कोट्यावधी राक्षस मारले. अरे ह्या करणीला काय किंमत आहे का? तुझ्या ह्या कर्मामुळं, कार्यामुळं रामरायाला सुख वाटेल का? रामरायाला बरं वाटेल का? कधीच बरं वाटणार नाही. मग हा विचार तुझा बरोबर नाही हनुमंता. कसं यावं मी तुझ्या बरोबर, कसं तुझ्या पाटकुळी बसावं, सांग बाबा हनुमंता. सीता माऊली म्हणते, सीते ऐक सावध गोष्टी, मज न लगे युद्ध आटाटी, माझे पुच्छ कोपल्या पाटे, मारील कोटी राक्षसा.
जर हनुमंतरायाला सीता माऊली आडवेड घ्यायला लागल्यावर, आडफाटा घालायला लागल्यावर चांगल्या कामात विघ्न आल्यासारखं हनुमंतरायाला वाटायला लागलं. मी चांगलं सांगतोय म्हणले माऊलीला, बस माझ्या पाठीवर म्हणतोय, लगेच रामाची तुमची भेट घडवून आणतो म्हणतोय, तर ही बिचारी आडवाडे घ्यायला लागलेली आहे. हा, इथनं लंकेतनं निघायलाच तयार नाही. हिला काही लंकेतच राहावं वाटतंय का म्हणले. नेमकं काय विचार आहे माऊलीचा. हनुमंतरायाला जरा राग आला आणि रागात म्हणतात, सीते, ओवीचं चरण आहे, सीते ऐक सावध गोष्टी. आतापर्यंत माऊली म्हणत होते, पण थोडी मगरुरीची भाषा, जरा गुरमीची भाषा हनुमंतरायाच्या मुखातून बाहेर पडल्याचं नाथराया वर्णन करतात आणि म्हणतात, मला युद्ध करायची काय गरज आहे. उगाच काहीतरी तू बोलते. आपण म्हणतो ना, उगाच ढपल्या काढू नको. हा, कुठं आबाळाला ठिगळ लावायला निघाला, उचलली जीव लावली टाळ्याला, निघाला बाळ्याला. अरे काय लावलं हे, असं बोलणं बरं नव्हे, हे पटतंय का. आणि तसंच हनुमंतराया त्याच अर्थानं सीता माऊलीला म्हणतात, मला काय युद्ध करायची गरज आहे. माझी शेपटी, त्या शेपटीला जर कार्य सांगितलं तर एक तर राक्षस माझ्या जवळ अंगाला झोंबायला येईल का. आणि माझी शेपटी किती लांबेल तेवढी लांबते. आणि त्या शेपटीनं असं शेपटी कार्य करेल की कोट्यावधी राक्षस क्षणार्धात मारून टाकण्याचं काम माझी शेपटी करेल. तू बाकीचं कशाला विचार करते, बाकीचं कशाला फाट फोडते. बस ना माझ्या पाठीवर. का बसत नाही. हनुमंतराया राग राग सीता माऊलीला बोलतात, तुझ मी सुखी राखीन स्वस्तम, माझे पुच्छ प्रतापवंत, करील राक्षसांचा घात, अर्बुदात जरी आले. हनुमंतराया म्हणतात, माऊली तू काळजी करू नको, तू माझ्या पाठीवर बसली पैस म्हणले, बसल्यावर तुला सांगतो तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. तुला कोणताही त्रास, दगदग काही होणार नाही. तू अजिबात उगाच काळजी करू नको म्हणले. तू निवांत माझ्या पाठीवर बस म्हणले. आणि माझी शेपटी एवढी प्रतापवंत आहे, कोट्यावधी अब्जावधी जरी राक्षस आले तरी सगळ्यांचा बुखना करणारी, घात करणारी, राक्षसाला संपवण्याची ताकद असणारी माझी शेपटी आहे. त्यामुळं तू ताबडतोब माझ्या पाठीवर स्वस्थ बसावं, निवांत बसावं, खुशाल बसावं, काय काळजी करू नये. हनुमंतराया सीता माऊलीला म्हणतात, सीता म्हणे तू अल्प मारुती, तुझे पूछते तव किती, केवी राक्षसा लावील ख्याती, सत्यत्व चित्ते मानेना. आता हनुमंतरायाला थोडा राग आलेला दावला होता. हनुमंतराया माऊलीला सीते म्हटले. आता सीता माऊली हनुमंतरायाला काय बोलते ऐका. सीता माऊली म्हणते, अरे तुझी मर्यादा काय, तू पाले खैर वानर, तू एवढुळा म्हणले, केवढा रे वानर म्हणले, तू किती गप्पा मारतो म्हणले. हा, कोट्यावधी ना अब्जावधी मारीन राक्षस म्हणतो. राक्षस एक एक केवढा आहे तुला माहितीये का. अरे मोठाच्या मोठा पर्वता एवढा एक एक राक्षस आहे, तू वानर केवढा रे म्हणले. हा, किती मोठ्या गप्पा करतो म्हणले. हा, हे काही योग्य आहे का म्हणले. आणि तुझी शेपटी किती रे किती, काय सांगतो त्या शेपटीचं महत्व म्हणले. कशी काय तुझ्या त्या राक्षसांना मारील, ख्याती करील, यश संपादन करील. अरे मला तर खरं वाटायला नको का म्हणले. हा, बोलाचीच कडी, बोलाचाची भात, कोण जेवणी तृप्त झाला. नुसतं म्हणलं घ्या भात, वाढू का कडी, आणि एक जेवायला बसलाय म्हणले. त्याला तुम्ही नुसतं शब्दानं म्हणला, हा वाढू का भात, वाढू का कडी, त्यानं वाढा म्हणलं, तुम्ही म्हणला वाढली.
त्याला जेवल्यासारखं वाटेल, तृप्त होईल त्याची इच्छा. कागदी लिहिता नामाची साखर, कागदावर लिहिलं म्हणले साखर. साखर कशी असते? गोड असते. पण कागदावर लिहिलं साखर, मग ही साखरच आहे की म्हणले. ही काय लिहिले? साखर लिहिले. आणि त्या साखरेला लिहिलेल्या अक्षराला आपण जिभेनं चाटायचा प्रयत्न केला, गोड लागेल का? कागदी लिहिता नामाची साखर, चाटीता मधुर गोडी नाहीये. अरे ती साखर कशी गोड लागेल म्हणले. तसा एवढोळा तू मारुती लेकाच्या, एवढोळा वानर किती गप्पा हाणतो रे म्हणले. हा, मला काय कसं खरं वाटेल. अशी सीता माऊली हनुमंतरायाला रागाला घालवण्याचा मुद्दाम थोडा तिडा नात्रया या ब्रह्मपत्रातून भाविक भक्तांना सांगतात. कारण चिंतन अधिकाधिक गोड व्हावं आणि या चिंतनातून रामप्रेमाची, रामभक्तीची श्रोत्यांच्या, भाविक भक्तांच्या, रामभक्ताच्या मनामध्ये एक भाव भूमिका निर्माण व्हावी, आवडी प्रेम निर्माण व्हावं. हाच नात्रयांचा अट्टास आहे. सीते मनसी वानर किती, कायसी पुच्छाची शक्ती, पाहे माझी स्वरूप स्थिती, मनोनी मारुती वाढला. पुन्हा हनुमंतराय म्हणले, ए सीते, आई म्हणणारा, माऊली म्हणणारा, काही काही वेळा असंच आपली मुलं मोठी झाली की आई वडिलांना गुरकावतात, आई वडिलांना धमकावतात. आई म्हणणारा, मम्मी म्हणणारा, पप्पा म्हणणारा, बाबा म्हणणारा असा मुलगा, त्याला लहर आली की लहरीत वागतो. त्याला कुठंतरी आपला एक अभिनिवेश निर्माण झाला त्याच्या मनामध्ये. राग म्हणजे काय माहित आहे का? राग याचा मराठी डिक्शनरी मध्ये असा अर्थ आहे की एखाद्या गोष्टीबद्दल प्रेम निर्माण झालं, आपुलकी निर्माण झाली, ती वस्तू आवडायला लागली की त्या वस्तूबद्दल जी अवस्था आपल्या मनामध्ये निर्माण होते तिला राग म्हणतात. आपण राग या शब्दाचा अर्थ नेहमी उलटा घेतो, तसा नाही. प्रेमापेक्षा राग हा शब्द जवळचा आहे. एखाद्यावर राग काढणे म्हणजे आपल्या मनातलं प्रेम त्याच्याबद्दल असणार ते व्यक्त करणे, त्याला समजावून सांगणे, याला राग म्हणतात. पण राग या शब्दाचा जो आपण उलटा अर्थ घेतो, त्या उलट्या अर्थानं पोरं सुद्धा आईला आईवर शिव्या देतात, बापाला सुद्धा शिव्या द्यायला कमी करत नाहीत, उलट बोलायला कमी करत नाहीत. पोरं एखाद्या वेळेस आईचं नाव घेऊन आईला बोलतात, तेही उग्राट स्वरूपात. काही काही वेळा भांडणामध्ये पोरं बापाला सुद्धा आरुतुर बोलतात आणि बापाचं सुद्धा नाव घ्यायला आणि त्याला आरुतुर बोलून तुला समजावून सांगतोय म्हणायला कमी करत नाहीत. हेच नात्रयांना समाजामध्ये जाणवलेलं आहे आणि तेच नात्रयाने आपल्या समोर मांडलेले आहे. परत एकदा हनुमंतराया माऊलीला सीते म्हणतात आणि सीते म्हणताना म्हणतात, मला युडुळा म्हणते, मला बारकुळा म्हणते, मी केवढाय तुला दाखवू का? आणि हनुमंतरायाने म्हटले, पहा पहा माझ्याकड, ए सीते बघ माझ्याकड. आणि हनुमंतरायाने आपलं स्वरूप वाढवलं. केवढे हनुमंतराया वाढले ऐका. म्हणतात, विंध्य मेरू आणि मंदार, त्याहुनी वाढला वानर, जैसा प्रळय काळ अग्निरुद्र, तैसा दुर्धर भासत. हनुमंतरायाने आपलं स्वरूप विस्तृत केलं. जे महारुद्र अवतार हनुमंतराय आहेत त्यांनी भयानक रूप धारण केलं. विंध्य पर्वत,
मेरू पर्वत, मंदार पर्वत हे फार मोठे पर्वत आहेत. यांच्यापेक्षा सुद्धा हनुमंतराया अंगानं वाढले, मोठे झाले. आणि हे जसे 3 पर्वत आहेत, मेरू, विंध्य आणि मंदार, तसं हनुमंतरायांनी प्रळय रूप, यमधर्माचं काळ रूप आणि सगळ्यांना जाळून भस्म करणारा अग्नी, असं अग्नीसारखे हनुमंतराया लाल भडक दिसायला लागले. यमकाळ पुढे आला की काय, असं काळ स्वरूप हनुमंतरायांनी धारण केलं. आणि सृष्टीचा अंत होतो की काय असं वाटावं एवढं प्रळय काळ अग्नी स्वरूप हनुमंतरायांनी धारण केलं. आणि दुर्धर भयानक हनुमंतराय दिसायला लागले. मोठेच्या मोठे, उंचच्या उंच, जाडच्या जाड, भयानक हनुमंतराय वाढले. आणि माऊलीला म्हणतात, ए सीते, आता बघ माझ्याकडे, तुला एवढा दिसत होतोय, बघ मी केवढा मोठा झालोय. सीते नसी माझे सत्व, पाहे माझे स्वरूप प्रभाव, देव दानवानी मानव, राक्षस सर्व गांजीन. बघितलं का आता कसा दिसतोय, केवढा दिसतोय म्हणले तुला. लय मला हिनवत होतीस सीते, बघ माझ्याकड, माझ्या स्वरूपाचा प्रभाव पहा. देव येऊ दे, दानव येऊ दे, राक्षस येऊ दे, मानव येऊ दे, पट्ट्याचा सगळ्यांना इसका इंगा दाखवतो म्हणले. सगळ्याची वाटच लावून सोडतो म्हणले. येऊ दे, कोण येतंय माझ्या वाट बघतो म्हणले. त्यांना जर कुणाला खुमखुमी आली, माझ्या संग भांडणं करायची, त्यांची मस्ती जिरवून टाकतो. असे हनुमंतराया सीता माऊलीला ह्या सगळ्यांना दरडावून बोलण्याची भाषा करू लागले. माझे पुच्छ पाहे प्रतापवंत, राक्षस दळणी अति समर्थ, सगळी लंका तुझ समवेत, निमेष अर्धात नेईन. बघितलं का म्हणले सीते, बघितलं का. माऊलीला म्हणतात, सीते बघ माझ्याकडे, बघितलं का माझं स्वरूप, कळलं का तुला आता मी कोण आहे, हा किती माझा प्रताप आहे, तुला आता दाखवायची वेळ आली आहे म्हणले. बस माझ्या पाठीवर. आता एवढं भयानक हनुमंतराया 3 पर्वतासारखी मोठे झाल्यावर, वाढल्यावर माऊली बसेल का त्याच्या पाठीवर. काय चमत्कारी हनुमंत आहे, काय महारुद्र अवतार आहे. माझ्या शेपटीकडे बघ म्हणले. राक्षसांना मारण्यासाठी माझी शेपटी समर्थ आहे म्हणले. तिला माझी गरज लागणार नाही. बसती का पाठीवर, बस लवकर, नाहीतर सगळी लंकाच उपटीन म्हणले. तुझ्या सगट रामाच्या भेटीला घेऊन जाईन. काय करतेस म्हणले, बस पाठीवर. एका सेकंदात डोळ्याचं पात लवत ना लवत एवढ्यात रामाची तुझी भेट घडवून आणतो. बस ना माझ्या पाठीवर. विकल्प सांडोनिया पोटी, सीते बैस माझे पृष्ठी, करीन श्रीरामाशी भेटी, सुख संतोषी स्वानंद. अहो, एखादा जर आपल्या बरोबर तिरक बोलत असेल, मनाला लागायचं बोलत असेल, आरुतुर्र बोलत असेल आणि म्हणत असेल मी सगळं हितातच सांगतो, कुणाला गोड वाटणार आहे. माऊली म्हणणारा, सीता जानकी म्हणणारा हनुमंत सीते म्हणायला लागला. माऊली बसेल का त्याच्या पाठीवर, कोण तर बसेल का. साधा विचार करण्यासारखा आहे. याच्या मनातला विचार कोणाच्या मनातला कोणाला सांगता येतो का. आता हा बाबा एवढा मोठा वाढला, काय याच्या मनात आहे, काय विचार आहे, कोणी ओळखायचा. पण हनुमंतराया म्हणतो, शंका काही धरू नको तू,
कुशंका आणू नको मनामध्ये. बस माझ्या पाठीवर. रामाची तुझी भेट लवकर घडवून आणतो. तुला सुख समाधान आणि आनंद देतो. बस माझ्या पाठीवर. परपुरुषी आरोहण हेची पतिव्रतेशी दूषण. ऐकोनी सीतेचे वचन पूर्व कथन पैसांगे. सीता माऊली म्हणते, ए हनुमंता, तू म्हणतोस बस माझ्या पाठीवर. अरे पण मी सत्य पतिव्रत आहे. पतिव्रतेचे तुला नियम माहित आहेत का? अरे आपल्या पतीशिवाय ती कुणाला स्पर्श करू शकत नाही, कुणाकडे बघू शकत नाही, कुणाचा विचार करू शकत नाही. पतीच्या आज्ञेशिवाय ती वागू शकत नाही. मग माझा पती कोण आहे? तुला माहितीये ना, जगाचा मालक रामरई आहे. त्या रामाची मी अर्धांगिनी असणारी सत्य पतिव्रती सीता माता आहे, माऊली आहे. रामानं असं काही सांगितलंय का? असं काही मला सूचना केली आहे का? असं काही निरोप आहे का? अरे मी रामाच्या सूचनेशिवाय, रामाच्या आज्ञेशिवाय काही करू शकत नाही. आणि तू परपुरुष आहे. बर परपुरुष आहे ते आहे. तुझी माझी कवा ओळख आहे? तुझं माझं कवा याच्या अगोदर बोलणं चालणं झालंय? मी कधी तुला रामाबरोबर बोलताना, रामाची सेवा करताना कधी पाहिलंय? अरे ओळख ना पाळक घोडं कुठं बांधू? कसा बस म्हणतो तुझ्या पाठीवर? मी कशी बसू तुझ्या पाठीवर? तू चल म्हणतो, मी कसं येईन तुझ्या बरोबर? हे काय योग्य आहे का? हे पतिव्रतेला काळीमा लागणार, दूषण लागणार तुझं विचार आहेत. अशी सीता माता हनुमंत याला पतिव्रतेचं लक्षण सांगताना सांगू लागलेले. आता पतिव्रतेबद्दल एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि आपली सेवा आजच्या भागाची थांबवतो. पतिव्रता माऊली, पतिव्रता माऊली, पतिव्रता माऊली जी नवऱ्याची सेवा करते, नवऱ्याच्या आज्ञेत राहते, नवऱ्यानं सांगितल्याशिवाय घराच्या बाहेर ती पाऊलही ठेवत नाही. रात्रंदिवस ती नवऱ्याचाच विचार करते. बाकीच्या परपुरुषाला आपल्या पित्या समान मानते. तिला सत्य पतिव्रता माऊली म्हणतात. बाकीचा कोणीही पुरुष असेल, आपल्या वडिला समान त्याला म्हणते. आणि अशी सत्य पतिव्रता माऊली. आणि मग बाकीच्या सत्य पतिव्रता सोडून ज्या या समाजामध्ये स्त्रिया आहेत, माता माऊली आहेत, त्यांना त्या पतिव्रता माऊलीचा हेवा वाटतो. एकदा काय झालं तर सत्य पतिव्रता माऊली आपल्या घरामध्ये उकळामध्ये दुपारी साळी कांडत बसली होती. पूर्वी ते मुसळ होतं, त्या साळी त्या उकळामध्ये घातलेल्या, मुसळ हातामध्ये घेतलेलं, ती माऊली त्या उकळामध्ये त्या साळीवरती घाव घालत होती, साळी कांडण्याचं काम करत होती. एवढ्यामध्ये एक शेजारीण आली गप्पा मारण्यासाठी आणि बसली. एवढ्यामध्ये त्या सत्य पतिव्रता माऊलीचा पती काम उद्योगधंदा करून शेतीमध्ये बैल वगैरे हाणून ते आऊत वगैरे सोडून घरी आले. त्यांना तहान लागली होती. दारात आल्याबरोबर त्यांनी या सत्य पतिव्रता बायकोला हाक मारली. ए अगं पाणी आण म्हणले, मला तहान लागलेली. ही माऊली साळी कांडत होती, हातामध्ये मुसळ होत. त्या माऊलीनं काय केलं, खाली काढलेला, खाली घातलेला घाव हात वर घेतला आणि ते मुसळ वर सोडलं. ते आत्राळी असं मुसळ वर जात होतं.
माऊली उठली, तांब्यामध्ये पाणी घेतलं आणि पात्रात पाणी घेऊन आपल्या नवऱ्याला दिलं. पुन्हा उकळाजवळ आली, वरती हात केला, ते मुसळ हातामध्ये आलं, पुन्हा सळी कांडायला लागली. एवढी ताकद मुसळाला वरती थांबवण्याची आपल्या नवऱ्याला उठून पाणी देईपर्यंत त्या सत्य पतिव्रता माऊलीची होती. हे कोणी बघितलं? शेजारच्या त्या गप्पा मारायला आलेल्या माऊलीनं बघितलं आणि तिला तिचा हेवा वाटला. सत्य पतिव्रता माऊलीचा इतर स्त्रियांना नेहमीच हेवा वाटतो. मी इतर स्त्रियांना दोष देत नाही, पण सत्य पतिव्रता माऊली कशी असते याचं चिंतन मी तुम्हाला सांगितलं. मग या शेजारणीला हेवा वाटला, ती उठली, लगबगीनं घरी गेली. नवऱ्याला म्हणले, अहो तुम्हाला एक काम सांगते म्हणले. तू कधी काम सांगत नाही बाई, काम करून करून तर माझा जीव भुलून गेलाय म्हणले, तुझ्या जाचानं तर वाळून गेलो म्हणले. अहो तसं नाही हो म्हणले, मी एक चांगलं सांगते म्हणले. बघा की म्हणले मी कसं तुम्हाला चमत्कार दाखवते म्हणले, बघा गंमतच करते म्हणले. तुम्ही काय करायचं म्हणले, बाहेर उद्योगाला जावा म्हणले, रानात जावा म्हणले, आणि आल्या आल्या मला काय करायचं, मी साळी कांडायला घेते म्हणले, कुठनं तर उष्ण्या आणते म्हणले, उकळात साळी कांडायला घेते, तुम्ही दारात आलं की मला पाणी मागायचं बरं का म्हणले. मग हिनं काय केलं, नवऱ्याला सांगितलं. पुन्हा शेजारणीकडे आली, थोड्या साळी उष्ण्या देत्या का म्हणले. दिल्या बिचारीनं, साळी घेतल्या, उकळात कांडायला सुरुवात केली. आता येईल नवरा, मग येईल नवरा, आता येईल नवरा, मग येईल नवरा. सांगितलेल्या टायमाला बराबर आला की हिचा यजमान. आणि त्यानं बायकोनं सांगितलेलं, बायकोचा बैल झालेला, आल्याबरोबर म्हणला, ए अगं ताण लागले, पाणी आणखी. ही साळी कांडत होती. हिनं सत्य पतिव्रता माऊलीचं बघितलं होतं ना. हिनं काय केलं, हिला मुसळ धरायचं सुद्धा कधी माहित नव्हतं, कधी साळी कांडायच्या माहित नव्हत्या, पण सत्य पतिव्रतेसारखं वागायला चालली. जमेल कुणाचं कुणाला. हिनं पण काय केलं, पाणी मागितल्याबरोबर वर मुसळ फेकलं. वर थांबतय का बघायला गेली, पाणी द्यायला तर उठलीच नाही, वर थांबतय का बघायला गेले. खाली मुसळ आलं, नेमकं पुढच्या दातावर पडलं. सगळं 32च्या निघून गेली, बोचरी झाली. म्हणजे सत्य पतिव्रता माऊली. आणि ह्या बाकीच्या स्त्रिया आहेत ना, कुठं माप कुणाचं काढावं म्हणून तुकाराम महाराज पतिव्रता माऊलीला विशेष दर्जा देतात. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता, भगवंत सुद्धा तिची ऐकण्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. एवढा अधिकार देवावर गाजवणारी, सर्व ब्रह्मांडावर सत्ता चालवणारी सत्य पतिव्रता माऊली असते. आणि असं सीता माऊली म्हणते, बाबा हनुमंत मी पतिव्रत आहे. पतिव्रत्य तुला कळतं का? तू परपुरुष आहे, वानर आहे, कशी तुझ्या पाठीवर मी बसेन, कसं मी येईन. असं हनुमंतरायाला सीता माऊली म्हटल्यानंतर, हनुमंतराया मी परपुरुष नाही, मी कसा तुमचा आहे, मी कसा आपला आहे, मी कसा सखा आहे, मी कसा जवळचा आहे. रामाचा माझा किती जवळचं नातं आहे, किती संबंध आहे, रामाची माझी ऐक्यता किती आहे, याविषयीचं चिंतन पूर्वकथन हनुमंतरायाच्या मुखातून नात्रया तुम्हा आम्हाला या ब्रह्मपत्राच्या माध्यमातून सांगणार आहे. ही कथा अतिशय गोड आहे, अतिशय सुंदर आहे, आणि आपल्याला आपल्या खात्यावर पुण्य जमा करणारी, आपल्या कुळाचा उद्धार करणारी रामायणाची अशी गोड कथा आहे. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थम, करता एकची श्री रघुनंदनम.
करता एकची श्री रघुनंदनम, करता एकची श्री रघुनंदनम. जय श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हरिदेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नाही भिन्न बापू. यती यशमती परमार्थ गती, स नरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालम्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरिदेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गती, स नरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशाम. सकळ देवाधिदेवा कृपाळू वाजी केशवा, महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपाम. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा शिरसागरा शशशयनाम. कमल नैना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवन. वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण. तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी, ह्याची करीत सेवी नवनी भवबंधनी सोडवावे. तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी, ह्याची करीत सेवी नवनी भवबंधनी सोडवावे. ह्याची करीत सेवी नवनी भवबंधनी सोडवावे. ह्याची करीत सेवी नवनी भवबंधनी सोडवावे. भवबंधनी सोडवावे. केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा. संकर्षण वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता. जनार्दना उपेंद्र हरिहर. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंत. केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षण वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता. जनार्दना उपेंद्र हरिहर. श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंत. जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ. जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ. जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ. जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली. माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 विठ्ठल.
विठ्ठल 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 श्री विठ्ठल।